उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर आले। पुणे महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत। पुण्यात महापालिकेचं 380 कोटींचं हॉस्पिटल उभं राहते। या कार्यक्रमात सुळे अजित पवार एकत्र आल्यानं आज दोघेही संवाद साधणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र दोघांमध्ये काही अंतर ठेवण्यात आलेलं आहे। लोकार्पण होत आहे किंवा भूमिपूजन होत आहे। हे दोघेही एकाच मंचावर असले तरी आज ते बोलणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळेला स्टेजवर अगदी काही फुटांवर असतानाही दोघं एकमेकांशी बोलले नव्हते। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत आहेत। सागर, स्टेजवर सुप्रिया सुळे अजित पवार दिसत आहेत, मात्र दोघांमध्ये प्रचंड अंतर आहे। हा दुरावा असाच कायम राहणार की आज तरी दोघे बोलताना दिसणार? नक्की आपण जर पाहिलं तर सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एका अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। व्यासपीठावरील जरी उपलब्ध असले तरी सुप्रिया सुळे या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक आहेत, त्यांच्याबरोबर बोलतायत। मात्र समोर येऊनही अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांबरोबर बोललेले नाहीयेत। कार्यक्रम महानगरपालिकेचा आहे। या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात महानगरपालिकेचा असला तरी या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत, त्यांचं पत्रिकेवरती बॅनरवरती कुठंही नाव महानगरपालिकेच्या आयुक्तांनी छापलेलं नाहीये। त्यामुळे एक नाराजी जी आहे ती सुप्रिया सुळे यांच्यामध्ये पाहायला मिळाली। पालकमंत्री अजित पवार जरी असले तरीही दोघे एकमेकांसमोर बोललेले नाही। आपण जर पाहिलं तर मागील आठवड्यामध्ये बारामतीमध्ये कार्यक्रम झाला होता। त्या कार्यक्रमातही सुप्रिया सुळे यांचं नाव आपल्याला पाहायला मिळालं। मात्र त्या व्यासपीठावरती त्यांना आज व्यासपीठावर जरी हे दोघे एकत्र असले तरी बोलताना दिसतील की नाही यात अजूनही शंका आहे। धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी।